दूर जाया हे जे आमचे पॉलिटिकल लिडर आसा ते आमच्या खातीर वावरिना, ते फक्त वावरता आपली कशी पोटां भरतली आणि सर्वसामान्य लोक कसो मरतलो तो, तांकां गोंयकारांचे देणे घेणे कांयच ना। परत एकदा सांगता, आता असेंब्ली चालू आसतली, तू मारल्या सारखे कर आपूण रडल्या सारखो करता, ही नौटंकी म्हणून आता असेंब्लीन चालू आसतली। सावध जाय गोंयकारांनो आणि ह्या असल्या नीच राजकारणाक बळी पडू नाका। काल जो इन्सिडेंट घडला पळय न्हू, तो एक साधो एक उदाहरण आसा। येणाऱ्या काळात परिस्थिती भयानक आसा, तितून आमदार, मंत्री, पंचायतीचे मेंबर, सरपंच तुम्ही सांभाळून रावा। तुमकां एक तरी रॅलीवाले एक दीस तरी घरात घुसून मारिना न्हू, तर त्यांची नावां चेंज करा, हे मात तुम्ही शेवटी लक्षात दवरा। नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। काल एक रेवडे इन्सिडेंट घडलो। आमचो गोंयचो मंत्री बाब निळकंठ हळर्णकर पंचायतीकडे गेल्लो। त्या वेळार कोण तरी एकटो बिल्डर एक फायल पुटअप करिल्लो कन्स्ट्रक्शनाची। तेन्ना गाडी ब्लॉकेजाच्या नावान एक थंय वाद जालो, वाद तो पुलीस स्टेशनापर्यंत पावलो आणि मंत्र्यान तेजेर ऑफेन्स रजिस्टर करपाक पुलिसांक इन्स्ट्रक्शन दिले अशें सोशल मिडिया वयल्यान कळटा। त्याच्या नंतर त्या बक्षीन मिडियाकडे येयलो आणि तिणे आपली बाजू मांडपाचो प्रयत्न केलो आणि बाजू मांडटा आसतना तिणे कितें सांगलें, प्रकरण सादें असलें आणि जो मंत्री पळय कोण आसा, जेची लायकी ना म्हणटा तो मंत्री पदाचेर रावपाची, जो मनीस लोकांनी निवडून दिलो ते लायकीचो ना म्हणटा तो, काढून ह्या मंत्र्याक म्हणटा बिहायंड द बार घालपाक जावो म्हणटा तो, मुख्यमंत्र्यान अशा मंत्रिमंडळांच्या एका डिच्चू दिवंक जाय म्हणटा तो, प्रायम मिनिस्टरान दखल घेवंक जाय म्हणटा तो। आता हांव त्या बक्षी समर्थन करता, कारण कितें जाणा, हे बक्षी, यादव, अरोरा अशे दिल्लीवाले जे गोंयांत येयल्या पळय, हांकां हाडले कोणी? ह्याच राजकारणाने हाडले। गोंय आमचे विकले कोणी? ह्याच राजकारणाने सगळे गोंयांत हा पळय तितके हितून 40 जाणांचे म्हाका दिसता 90% तरी आमदार ह्या लँड डिलिंगान इन्वॉल्व आसा। ही सगळे चडशे हा पळय ते गोंयच्या विधानसभेन ब्रोकरूच आसा। हे राजकीय नेता उरोंक ना। एक राजकीय नेत्यान गोंयांत एक मान सन्मान आसलो एक 30-40 वर्सां पयलीं, तो मान सन्मान ह्या गोंयच्या आमदार आपलो सकयल देंवयल्लो आसा। हेंनी रिस्पेक्ट करूंक ना। जर तर सादो एको दिल्लीवालो येवन सांगता गोंयच्या मिनिस्टराक काडांनी भितर घाल म्हणून तुम्ही चिता हेंच्यांनी आपली लायकी कितें करून दवरल्या ती, तेका कारण कित्याक सांग पयल्या, तांकां खबर आसा हेंच्या फुड्यान कितें उडयलें काय ना, हे अशें मानून सकयल घालतले म्हणून त्या दिल्लीवाल्याक हांव सॅल्यूट म्हणटा। अशें अजून काय समज ह्या मंत्री आमदारांक कोण दिल्लीवाल्यान येवन समज मारलो सुद्दां न्हू, जाल्यार कोण समर्थन करचें ना, कित्याक ही तेंची कर्मां। गोंयची खरी वाट लायल्या पळय ह्या 90% असेंब्लीचे जे आमदार आसा पळय तेंच्यांनी, राजकारण्यांनी, हेंच्यांनी इज्जत तेंची आपले कडेन त्या दिल्लीवाल्यांक घाण दवरलेल्या फक्त काय ना पयशा खातीर। अरे बाबा, गोंय विध्वंस जावपाचे वाटेर आसा, मात तरी विचार करा रे। वयता आसतना तुम्ही कितें व्हरतले रे? ज्या गाडयांनी तुम्ही भोंवताय लक्झरीज, ते टायर्स तुमकां घालून उलपोवचे ना, खंयच्या तरी गटरांचे टायर तुमकां उलपुचे पडटले। हे अशें मरण आसा शेवटी मनशाचे। मात तरी मनाचे तनाचे विचार करा रे। तुमची भुरगीं बाळां आसा तशी सर्वसामान्य भुरगीं आसा। जेन्ना काल जो इन्सिडेंट घडला ते गोंयचो म्हाका दिसना कोणूच मनीस त्या घटनेचो समर्थन करतले अशें, पण ज्या त्या मनशान दिल्लीवाल्यान डेरिंग दाखयलें, उलोवन दाखयलें कितें म्हणून, ज्या मंत्र्याक काडून भितर घाला म्हणून, हेजो अर्थ तो हेंकां काडीची किंमत दिना। तेणी सांगला आपूण कंप्लेंट फायल करतलो म्हणून आणि हे प्रकरण पंतप्रधान पर्यंत व्हरतलो म्हणून। एक गोंयकारां लक्षात दवरा, आता शादूर जाया। हे जे आमचे पॉलिटिकल लिडर आसा ते आमच्या खातीर वावरिना, ते फक्त वावरता आपली कशी पोटां भरतली आणि सर्वसामान्य लोक कसो मरतलो तो, तांकां गोंयकारांचे देणे घेणे कांयच ना। परत एकदा सांगता, आता असेंब्ली चालू आसतली, तू मारल्या सारखे कर आपूण रडल्या सारखो करता, ही नौटंकी म्हणून आता असेंब्लीन चालू आसतली। सावध जाय गोंयकारांनो आणि ह्या असल्या नीच राजकारणाक बळी पडू नाका। काल जो इन्सिडेंट घडला पळय न्हू, तो एक साधो एक उदाहरण आसा। येणाऱ्या काळात परिस्थिती भयानक आसा, तितून आमदार, मंत्री, पंचायतीचे मेंबर, सरपंच तुम्ही सांभाळून रावा। तुमकां एक तरी रॅलीवाले एक दीस तरी घरात घुसून मारिना न्हू, तर त्यांची नावां चेंज करा, हे मात तुम्ही शेवटी लक्षात दवरा।